इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयाच्या अभ्यासाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल एक्सिलरेशन, पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण या संदर्भामध्ये पाठीमागील व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली होती आणि त्यानुसार पृथ्वीच्या गुरुत्वीय त्वरणासाठीचं सूत्र आपण मिळवलेलं होतं. पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण स्मॉल जी या अक्षराने दर्शवितात आणि त्या जी ची किंमत काढलेली होती आणि सूत्रही मिळवलेलं होतं. जी इज इक्वल टू फॉर्म्युला gm/r² आणि व्हॅल्यू ऑफ जी इज 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. स्मॉल जी आणि कॅपिटल जी या दोन्हीही संज्ञांचा अर्थ आपण बघितलेला होता. हे जे कॅपिटल जी आहे ते म्हणजे वैश्विक गुरुत्व स्थिरांक युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आणि स्मॉल जी आहे हे आहे एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल एक्सिलरेशन, पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. त्यानंतर कॅपिटल जी आणि स्मॉल जी या दोन्ही मधला फरक ही तुम्हाला सांगता येईल आतापर्यंत आपण पाहिलेल्या अभ्यासानुसार. वैश्विक गुरुत्व स्थिरांक म्हणजे काय त्याची व्याख्या, पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण म्हणजे काय त्याची व्याख्या, त्यानंतर जी ची किंमत या ठिकाणी दिलेली आहे ती, ह्या जी ची किंमत, त्यानंतर ह्या दोन्ही मधला आणखीही फरक आपल्याला सांगता येतो ते पण पुढील मुद्द्यामध्ये पाहणार आहे. आणखी दोन्हीमध्ये आपल्याला फरकाचे मुद्दे काही मिळणार आहेत. यानंतरचा पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे व्हेरिएशन इन द व्हॅल्यू ऑफ जी. आता हे जे स्मॉल जी लहान जी बघितले, पृथ्वीचे गुरुत्व त्वरण लहान जी अक्षराने दर्शवतात, तर याच्या किमतीमध्ये होणारे बदल, त्याची किंमत जी होती आपण वर पाहिलेली होती, जी बरोबर सूत्र G इज इक्वल टू gm/r² या सूत्रामध्ये मिळालेली किंमत आहे जी ची ती 9.77 मीटर प्रति सेकंद वर्ग. पण जी ची हीच किंमत सगळीकडे एकसारखी राहत नाही, तर त्यामध्ये काय होतो, बदल होत राहतोय आणि त्यामुळं ह्या जी ची किंमत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते. तर ह्या जी ची किंमत वेगळी असण्याची कारण आपण पाहणार आहे. किमतीमध्ये बदल कशामुळे होतो, व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. पहिला घटक आहे तो म्हणजे चेंज अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील बदल, पृष्ठभागामुळे या जीच्या किमतीमध्ये बदल होतो. विल द व्हॅल्यू ऑफ जी बी सेम एव्हरीव्हेअर ऑन द सरफेस ऑफ अर्थ, पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्व ठिकाणी ह्या जीची किंमत सारखी असते का? आन्सर इज नो. सगळीकडे एकसारखी नसते, कारण द रिझन इज दॅट द शेप ऑफ अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्फेरिकल. पृथ्वीचा आकार हा पूर्णपणे स्फेरिकल म्हणजे वर्तुळाकार किंवा गोलाकार नाही. तर सो द डिस्टन्स ऑफ पॉइंट ऑन सरफेस ऑफ अर्थ फ्रॉम इट्स सेंटर डिफर्स समव्हॉट प्लेस टू प्लेस. त्यामुळे पृथ्वीच्या केंद्रापासूनचं अंतर आहे तिच्या पृष्ठभागापर्यंत हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं असतं. पृथ्वीचा आकार पूर्णपणे गोलाकार नाही, तर मग कसा आहे आकार, तर थोडासा ध्रुवावर चपटा आकार आहे आणि विषुववृत्तावर फुगीर आकार आहे. जसं तुम्ही सफरचंदाचा आकार पाहता त्या पद्धतीनं पूर्णपणे गोलाकार नाही, तर इथं पोल्स वरती हा असा फ्लॅटनड असेल, आकार चपटा असेल आणि ह्या बाजूला जो आहे तो फुगीर असेल. आणि त्यामुळे काय होतं, केंद्रापासूनचं जे अंतर आहे ध्रुवापर्यंत किंवा केंद्रापासून विषुववृत्तापर्यंत अंतर, हे अंतर वेगवेगळं असतं आणि त्यामुळं पृथ्वीच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे ध्रुवावर असलेली जीची किंमत वेगळी असेल, विषुववृत्तावर असलेली जीची किंमत वेगळी असेल आणि पृथ्वीच्या ह्या पृष्ठभागामुळं जीच्या किमतीमध्ये हे बदल होतात. ड्यू टू दिस रोटेशन द अर्थ बल्जेस ॲट द इक्वेटर. बल्जेस म्हणजे फुगीर आहे. विषुववृत्तावर पृथ्वीचा आकार थोडासा फुगीर आहे आणि इज अ फ्लॅटर ॲट अ पोल्स, आणि ध्रुवावरती ती कशी आहे, चपटी आहे.
इट्स रेडियस इज लार्जेस्ट ॲट द इक्वेटर. त्यामुळे विषुववृत्तावर पृथ्वीची त्रिज्या ही जास्त असेल, कारण विषुववृत्तावर आकार तिचा फुगीर असतो, त्यामुळे त्रिज्या जास्त असेल. आणि स्मॉलेस्ट रेडियस कुठं असेल, त्रिज्या कमी कुठं असेल, तर ॲट द पोल्स, ध्रुवावर त्रिज्या कमी असेल. द व्हॅल्यू ऑफ जी इज द हायेस्ट ॲट द पोल्स. आणि त्यामुळं ध्रुवावर जीची किंमत जास्त असते. गुरुत्वाकर्षणाची किंमत ध्रुवावर पोल्सवर 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर, तर डिक्रीजेस स्लोली विथ डिक्रीजिंग लॅटिट्यूड. आणि त्यानंतर ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे येत असताना ह्या जीची किंमत हळूहळू कमी होत असते. आणि इट इज लोवेस्ट, आणि ती सर्वात कमी असते 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲट द इक्वेटर. त्यामुळे इक्वेटरवर सर्वात कमी किंमत असते. तर हा जीच्या किमतीमध्ये होणारा हा जो बदल कशामुळे आहे, तर अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ, पृथ्वीचा पृष्ठभाग सगळीकडे एकसारखा नाही, त्रिज्या वेगवेगळी असते, त्यामुळे जीच्या किमतीमध्ये बदल होत जातो. ध्रुवावरती केंद्रापासूनचं अंतर कमी असल्यामुळं, त्रिज्या कमी असल्यामुळं जीची किंमत जास्त आहे. आणि त्याचबरोबर विषुववृत्तावरती अंतर आणि त्रिज्या केंद्रापासूनची जास्त असल्यामुळं जीचं मूल्य हे कमी आहे. तर आता तुमच्या लक्षात आलेलं असेल, स्मॉल जी म्हणजेच गुरुत्व त्वरणाची किंमत विषुववृत्त आणि ध्रुव या दोन्ही ठिकाणी वेगवेगळी असते. दुसरा घटक ज्याला कारणीभूत आहे व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी, तो म्हणजे चेंज विथ हाईट, उंचीनुसार बदल. पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनच्या उंचीनुसार सुद्धा जी मध्ये बदल होत जातो, जीच्या किमतीमध्ये बदल होत जातो. ॲज वी गो अबाव द अर्थ सरफेस, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर जाऊ तसं काय होतं, व्हॅल्यू ऑफ आर इन द इक्वेशन इन्क्रीजेस. वर आपण जे इक्वेशन बघितलं होतं, स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी एम अपॉन आर स्क्वेअर, तर त्या आरची किंमत काय होत असते, तर ती वाढत जाते. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर जाईल तसं, म्हणजे पृथ्वीच्या केंद्रापासून अंतर वाढत जातं. इथून हे सेंटर आहे आणि इथून हा सरफेस आहे, सरफेस पासून जसं पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर जाऊ तसं अंतर वाढत जात आहे. आणि त्यामुळे काय होतं, तर व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. जसं अंतर वाढेल, कारण आपण बघितलंय की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे काय आहे, तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स, आर स्क्वेअरच्या व्यस्तानुपाती आहे. म्हणजे अंतर वाढलं तर काय होईल, जीची किंमत कमी होईल, अंतर कमी झालं तर जीची किंमत वाढेल. However, the decrease in rather small for its height, which are small in the comparison to the Earth radius. For example, remember that the radius of Earth is 6,400 kilometer. पृथ्वीची त्रिज्या किती आहे, 64,400 किलोमीटर. If an aeroplane is flying at the height 10 kilometers above the surface of earth, जर समजा एखादा एरोप्लेन विमान 10 किलोमीटर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंचीवरती प्रवास करत असेल, इट्स डिस्टन्स फ्रॉम अर्थ सरफेस चेंजेस, तर ती पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनचं अंतर त्याचं बदलत जातं. ते किती होतं, तर त्रिज्या आहे 6,400 किलोमीटर आणि 10 किलोमीटर उंची आहे त्या विमानाची, म्हणजे एवढ्या उंचीवरती विमान गेलं. The change in value of G due to it is negligible. आणि या 10 किलोमीटर मुळे होणारा जो जीच्या किमतीमधला बदल आहे तो कसा आहे, तर निग्लिजिबल आहे, अतिशय कमी आहे. ऑन द अदर हँड, ह्याच्या उलट, when we consider an artificial satellite orbiting the earth, याच्या उलट जर आपण विचारात घेतलं की एखादा कृत्रिम उपग्रह की जो पृथ्वीच्या भोवती भ्रमण करत आहे, वी हॅव टू टेक इन टू अकाउंट द चेंज इन व्हॅल्यू ऑफ जी, त्याला आपण जीच्या किमतीमध्ये होणारा बदल आहे तो विचारात घेतला पाहिजे. ड्यू टू द लार्ज चेंज, का घेतला पाहिजे, तर लार्ज चेंज इन द डिस्टन्स ऑफ सॅटेलाइट फ्रॉम द सेंटर ऑफ अर्थ. सॅटेलाइट हा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून खूप जास्त उंचीवर असतो, त्यामुळे अंतरामध्ये होणारा बदल हा जास्त आहे आणि त्यामुळे अंतर वाढत जाईल तसं जीची किंमत, जसं पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर जाईल तसं जीची किंमत सुद्धा कमी होत राहणार आहे. ती कशी कमी होते, तर त्या किमती खालील तक्त्यामध्ये टेबलमध्ये दिलेल्या आहेत. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंच गेल्यानंतर किती उंचीवर पृथ्वीचं
गुरुत्व त्वरण किती असेल? सरफेस ऑफ द अर्थ एव्हरेज, पृथ्वीच्या पृष्ठभागावर सरासरी. आपण बघितलं ध्रुवावर आणि विषुववृत्तावर वेगवेगळी किंमत असते, परंतु सरासरी किंमत घेत असताना ती घेतात 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर. 9.8 मीटर प्रति सेकंद सरासरी किंमत घेतात. माउंट एव्हरेस्ट एवढी त्याची उंची असेल 8.8 किलोमीटर्स, तर तिथं किती असेल जीची किंमत? 9.8. मॅक्झिमम हाईट रिच्ड बाय मॅनमेड बलून, मानवनिर्मित फुग्यांनी गाठलेली उंची 36.6 किलोमीटर असेल, तर त्या ठिकाणी असलेलं गुरुत्व त्वरण 9.77 मीटर प्रति सेकंद वर्ग एवढं असेल. हाईट ऑफ टिपिकल वेदर सॅटेलाइट, हवामान उपग्रहाची उंची 400 किलोमीटर असेल पृथ्वीच्या पृष्ठभागापासून. एवढ्या उंचीवर त्वरणाचं मूल्य असेल 8.7. हाईट ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट, दळणवळण उपग्रहाची उंची असेल 35,700 किलोमीटर आणि त्या ठिकाणी गुरुत्व त्वरण 0.225. म्हणजे लक्षात घ्या, जसजशी उंची आहे ती वाढत जाईल, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जास्त उंच जाईल आपण, तशी गुरुत्व त्वरणाची किंमत कमी कमी होत जाते. इथं 9.8 आहे, इथं 8.7, 0.225. जशी उंची वाढत जाईल तसं गुरुत्व त्वरणाचं मूल्य कमी होत जातं. द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस as a height increases from the surface of earth. Third point for reason for variation in the value of G. Change with depth, खोलीनुसार. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसं आपण आत जाईल, पृष्ठभागापासून आत म्हणजे केंद्राकडे जाईल, तसं काय होतंय जीच्या किमतीमध्ये फरक बघा. व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो चेंजेस इफ वी गो इनसाइड द अर्थ. पृथ्वीच्या पृष्ठभागामध्ये आत जायला लागतच तसं सुद्धा जीच्या किमतीमध्ये बदल होत जातोय. द व्हॅल्यू ऑफ आर इन इक्वेशन डिक्रीजेस अँड वन वुड थिंक दॅट. आता आरची किंमत जसं आपण पृथ्वीच्या केंद्राकडे जाणार आहे तशी आरची किंमत कमी होत जाते आणि त्यामुळं आपल्याला असं वाटेल की आरची किंमत कमी होते तर जीचं मूल्य वाढायला पाहिजे. या ठिकाणी ह्या पृष्ठभागापासून केंद्राकडे येत असताना काय होतंय, तर पृष्ठभागापासून केंद्राकडे येत असताना अंतर कमी होत जाते आणि अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती बल असतं. असा जर विचार केला तर जीचं मूल्य केंद्राकडे येत असताना कमी व्हायला पाहिजे, पण तसं न होता काय होतंय, व्हॅल्यू ऑफ जी शुड इन्क्रीज, वाढायला पाहिजे खरं तर जीचे मूल्य. ॲज पर फॉर्म्युला, हावेव्हर द पार्ट ऑफ अर्थ विच कॉन्ट्रीब्युट्स टुवर्ड्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स felt by object also decreases, which means that value of m to be used in equation also decreases. त्यामुळं m ची किंमत या सूत्रामधली ती सुद्धा कमी होत जाते आणि ह्या सगळ्याचा परिणाम ॲज अ कंबाईन्ड रिझल्ट ऑफ चेंज इन आर, ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो, आर अँड एम, आर ची किंमत सुद्धा कमी होत जाते, एम ची किंमत सुद्धा कमी होत जाते. त्यामुळं द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस ॲज वी गो डीप इनसाइड द अर्थ. आणि केंद्राकडे जाईल तसं जीचं मूल्य सुद्धा कमी होत जाते. यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे मास अँड हाईट, मास अँड वेट, वस्तुमान आणि वजन या दोन्हीमध्ये काय फरक आहे तोही पाहणार आहे आपण. वस्तुमान म्हणजे काय, मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट, एखाद्या वस्तूमध्ये असलेला द्रव्यसंचय. कोणत्याही वस्तूचं वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रव्यसंचयाचे मापन होय. द एसआय युनिट ऑफ मास इज किलोग्रॅम. मग ह्या वस्तुमानाचं एसआय पद्धतीमध्ये एकक काय आहे, किलोग्रॅम आहे. मास इज अ स्केलर क्वांटिटी, आपण ह्याच्या अगोदर स्केलर क्वांटिटी अदिश राशी आणि सदिश राशी यातला सुद्धा फरक पाहिलेला आहे. वस्तुमान ही काय आहे, अदिश राशी आहे. इट्स व्हॅल्यू इज सेम एव्हरीवेअर आणि त्याची किंमत सर्वत्र सारखी असते. जशी स्मॉल जी ची किंमत पृथ्वीच्या वेगवेगळ्या पृष्ठभागावर बदलते तशी ह्या वस्तुमानाची किंमत बदलत नाही, ती सगळीकडे सारखी असते. व्हॅल्यू डज नॉट चेंज इव्हन व्हेर वी गो टू द अनदर प्लॅनेट. आपण दुसऱ्या एखाद्या ग्रहावर गेलो तरी सुद्धा वस्तुमान बदलत नाही. अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ, न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार
इट इज द मेजर ऑफ इनर्शिया, ते काय आहे, वस्तूच्या इनर्शिया म्हणजे जडत्वाचं मापन आहे. हायर द मास हायर इज द इनर्शिया, जेवढं जास्त वस्तुमान असेल तेवढं तिचं जास्त जडत्व असेल. वजन म्हणजे काय असतं, वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज डिफाइन्ड ॲज द फोर्स. वजन म्हणजे काय असतं, तर एक बल असतं. कुठलं बल, विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स टुवर्ड्स द ऑब्जेक्ट, अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या बलाने आकर्षित करते ते बल म्हणजे त्या वस्तूचं वजन असतं. आणि म्हणून वजनासाठी आपण सूत्र देऊ शकतो. ते वजन म्हणजे काय असतं, तर त्यावर पृथ्वीनं क्रिया केलेलं, प्रयुक्त केलेलं बलच असतं. बलासाठी आपण न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार सूत्र पाहिलेलं आहे. F इज इक्वल टू ma, a म्हणजे g, एक्सेलरेशन त्वरण, F बरोबर mg. आणि त्यामुळे वजनासाठी हे सूत्र मिळालं, F बरोबर mg. वजनाचं, वेट बिंग अ फोर्स, वजन हे बल असल्यामुळं SI युनिट इज अ न्यूटन, बलाचं एकक न्यूटन आहे आणि त्यामुळे वजनाचं एकक सुद्धा न्यूटनच आहे. ऑल्सो द वेट बिंग अ फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी, वस्तुमान ही अदिश राशी होती, स्केलर क्वांटिटी होती, आपण पाहिलेलं होतं. तसं वजन ही काय आहे, सदिश राशी आहे. म्हणजे काय, दिशेची आवश्यकता असते, त्याला म्हणायचं सदिश राशी, वेक्टर क्वांटिटी. अँड इट्स डायरेक्शन इज टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ, आणि ह्याची दिशा कुठं असते ह्या बलाची, तर पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेनं असतो. ॲज द व्हॅल्यू ऑफ जी इज नॉट सेम एव्हरीवेअर, आणि जीची किंमत सगळीकडे एकसारखी नसते. आपण बघितलं वजनासाठी सूत्र W बरोबर mg म्हणजेच F बरोबर mg. म्हणून वजनासाठी सुद्धा सूत्र काय मिळालं, W इज इक्वल टू mg. आता ह्या सूत्रामधल्या जी ची किंमत पृथ्वीच्या पृष्ठभागावर सगळीकडे वेगवेगळी असल्यामुळं वजन हे पृथ्वीच्या वेगवेगळ्या पृष्ठभागावर वेगवेगळं असेल. ध्रुवावर एखाद्या वस्तूचं वजन वेगळं भरेल, तर विषुववृत्तावर गेल्यावर त्याच वस्तूचं वजन वेगळं भरेल. कशामुळं, तर ह्या जीच्या किमतीमध्ये होणाऱ्या बदलामुळे. मात्र दो इट्स मास इज अ कॉन्स्टंट एव्हरीवेअर, मात्र वस्तुमान मात्र सगळीकडे एकसारखं असतं. Colloquially we use a weight or both, weight for both mass and weight. आपण काय करतो, बोलीभाषेमध्ये वजन आणि वस्तुमान हे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरतो. अँड मेजर द वेट इन किलोग्रॅम्स, आणि वजन किती वजन आहे वस्तूचं आणि ते किलोग्रॅम मध्ये मोजतो. पण किलोग्रॅम हे काय आहे, तर युनिट ऑफ मास, वस्तुमानाचं एकक आहे. वस्तुमान आणि वजन यामध्ये फरक आहे. बट इन अ सायंटिफिक लँग्वेज, पण शास्त्रीय भाषेमध्ये when we say that, जेव्हा आपण म्हणतो की राजीव्स वेट इज 75 किलोग्रॅम, राजीवचं वजन 75 किलोग्रॅम आहे, खरं तर वास्तवता ते काय असतं, वस्तुमान असतं. वी आर टॉकिंग अबाउट राजीव्स मास, ते राजीवचं वस्तुमान असतं. व्हॉट वी मीन इज दॅट, आपल्याला काय म्हणायचं असतं, तर वेट इज इक्वल टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स 75 किलोग्रॅम मास. 75 किलोग्रॅम वस्तुमानावर प्रयुक्त होणारं बल एवढं त्याचं वजन आहे राजीवचं. ॲज राजीव मास इज 75 किलोग्रॅम, इज वेट ऑन अर्थ इज F इज इक्वल टू mg. त्याचं 75 किलोग्रॅम वजन आहे, खरं तर ते वजन आहे, वस्तुमान आहे. मग वजन किती आहे, तर वजनासाठी सूत्र F इज इक्वल टू mg. m ची किंमत, m म्हणजे मास आहे 75 किलोग्रॅम आणि जी ची किंमत आहे 99.8. ह्या दोन्हींचा गुणाकार केला तर ते मिळालं किती, 735 न्यूटन, 735 न्यूटन एवढं त्याचं वजन आहे. 75 किलोग्रॅम वस्तुमान आहे तर 735 वजन आहे. वस्तुमान आणि वजन ह्या दोन्हीतला फरक तुमच्या लक्षात आलेला असेल. वेट ऑफ 1 किलोग्रॅम मास, 1 किलोग्रॅम वस्तुमान असलेल्या वस्तूचं वजन 9.8 न्यूटन एवढं असतं. आवर वेइंग मशीन्स, आपण जे वजन करतो, टेल अस द मास, तराजूच्या सहाय्याने करतो आणि त्यातून आपल्याला खरं तर ते वजन नाही, त्या वस्तूचं वस्तुमान कळत असतं. टू स्केल बॅलन्सेस इन शॉप कम्पेअर टू वेट्स, दॅट इज टू मासेस. तराजूमध्ये जे होणारं वस्तूचं काय असतं, वस्तुमान असतं, तर आणि ते वजन नसतं. तर मास आणि वेट ह्या दोन्ही मधला फरकही लक्षात आलेला असेल, वस्तुमान आणि वजन.
दोन भाग करून वस्तुमान आणि वजन या दोन्हीतला फरक लिहिता येईल, तुम्हाला लिहायचा आहे। त्याचबरोबर हे पृथ्वीचे गुरुत्व त्वरण स्मॉल जी आणि वैश्विक गुरुत्व स्थिरांक युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॅपिटल जी या दोन्हीतला फरक लिहिता येईल। दोन भाग करून या दोन्हीमधला फरक लिहायचा आहे आणि आतापर्यंतचा झालेल्या भागाचं वाचन करून नोट्स काढायच्या आहेत। त्याच्यानंतरचा भाग आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। धन्यवाद।